So what is cosec alpha here? Ask yourself. For this alpha, let's find out cosec alpha. Cosec alphaचा अर्थ असतो 1 upon sin alpha. Sin alphaच्या उलटा येते, रेसिप्रोकल. सो लेट्स फाइंड आउट sin alpha फर्स्ट. साइनचा अर्थ असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो अल्फासाठी अपोजिट साइड ए आहे आणि हायपोटेनस सी आहे. सो साइन अल्फा इज ए अपॉन सी, पण कोसेक अल्फा हा सी अपॉन ए होईल. सो इट इज सी अपॉन ए. आपण कुठल्या अँगलसाठी बघतोय ते महत्त्वाचं आहे. इथे जर कोसेक बीटा विचारला असता तर मी साइन बीटा फाइंड आउट केला असता. त्यानंतर कॉट अल्फा. व्हॉट इज कॉट अल्फा? इट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन अल्फा. सो लेट्स फर्स्ट फाइंड आउट व्हॉट इज टॅन अल्फा. आता टॅनचा अर्थ काय असतो तर अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. आता अल्फासाठी अपोजिट साइड ए आहे आणि ॲडजस्टंट बी आहे, त्यामुळे टॅन अल्फा ए अपॉन बी होईल, पण कॉट अल्फा बी अपॉन ए होईल. कोसेक अल्फाचा स्क्वेअर हा आपण सी अपॉन एचा होल स्क्वेअर लिहू शकतो, मायनस कॉट अल्फाचा स्क्वेअर हा आपण बी अपॉन एचा होल स्क्वेअर लिहू शकतो. सो इफ यू सी केअरफुली we can write this as c square upon a square minus b square upon a square. आणि ह्यालाच आपण c square minus b square upon a square असंही लिहू शकतो. So now what is c square minus b square? c square minus b square gives you a square. So this is again a square upon a square and the value of it becomes 1. So cosec square alpha minus cot square alpha ची व्हॅल्यू 1 आहे. सो तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जर पायथागोरस थेरम जमत असेल तर तुम्हाला ह्या आयडेंटिटीज पाठ करून पुढे जायची काही गरज नाही. तुम्ही हवं तेव्हा हे प्रूव्ह करून घेऊ शकता युजिंग पायथागोरस थेरम. सो नाव देर इज अ क्वेश्चन फॉर यू. सो जेव्हा व्हिडिओ एंड होईल हा क्वेश्चन ट्राय करून तुम्ही कमेंट्समध्ये याचा आन्सर लिहू शकता की इन दिस ट्रँगल व्हॉट इज टॅन स्क्वेअर बीटा मायनस सेक स्क्वेअर बीटा. सो जस्ट ट्राय टू फाइंड आउट दिस आन्सर अँड लेट मी नो. Thank you very much.